नमस्कार, माझं नाव रुपेश. आज आपण मार्केटमध्ये बनवतात तसे कुरकुरीत मंचुरियन बनवूया. तर चला मग त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया. हे बाउलमध्ये किसलेलं कोबी मी घेतलं आहे. ह्याची क्वांटिटी 3 वाटी आहे. हे बाजूला कॉर्नफ्लॉवर आहे अर्धी वाटी. अख्खी वाटी मैदा घेतलेला आहे. हे घरातला मसाला, घरगुती मसाला 2 चमचे. जर तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरही घेऊ शकता. हे लसणीचे 10 पाकळ्या बारीक करून घेतल्या आहेत आणि हे चमच्यामध्ये फूड कलर आहे, कारण मंचुरियनला लाल कलर यायला पाहिजे म्हणून. हे झालं आपलं साहित्य. आता हे कसं बनवायचं याच्यासाठी पुढे आपण कंटिन्यू करू. बारीक केलेले लसूण बाउलमध्ये मिक्स करायची आहे. आपण चवीनुसार मीठ घेऊया. त्याच्यानंतर आपण यामध्ये फूड कलर मिक्स करूया. त्याच्यानंतर हा घरगुती मसाला आपण मिक्स करतोय. हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये मीठ टाकलेलं असल्यामुळे कोबीला चांगलं पाणी सुटतं. आपल्याला जास्त पाणी टाकायची गरज नाही, किंवा एक थेंबही पाणी नाही टाकला तरी चालतंय. आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकू अर्धा वाटी. आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपण मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आणि यामध्ये व्यवस्थितपणे आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं. बघा, इथे एकही थेंब पाणी टाकलं नाही, पण व्यवस्थितपणे मिक्स झालं. असं वाटतं आपण याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे. आणि शक्यतो तुम्ही पाणी ॲड करू नका. जर पाणी ॲड केलात तर हे क्रंची होत नाही. आता आपण यामध्ये मैदा टाकू आणि तोही व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. थोड्या वेळात आपण याला तळायला घेऊ. हे बघा, आता मी गॅसवरती कढई ठेवलं आणि त्यामध्ये तेल गरम करत आहे. 2 ते 3 मिनटं तेल चांगलं गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यानंतर थोडंसं प्रमाणात टाकून बघा, नीट भाजतं आहे का. ओके, आता तेल नीट गरम झालेलं आहे. आता आपण मंचुरियन तळू शकतो. थोड्या वेळाने ते परतत राहा, म्हणजे व्यवस्थित भाजून निघतात. अशा प्रकारे आपले मंचुरियन रेडी झालेले आहे. आता हे मंचुरियन सर्व करण्यासाठी रेडी आहेत. तुम्ही बघू शकता, अगदी मार्केटमध्ये भेटतात त्याच पद्धतीचे मंचुरियन तयार झाले आहेत. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा.